शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीने नोटीस बजावली। त्या नोटीसची संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। काय म्हणाले ते पाहूया। शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीने नोटीस बजावली आहे। बारामती अॅग्रो कंपनी तसेच खासगी कंपन्या व्यवहारासंदर्भात ही नोटीस बजावण्यात आली आहे। दरम्यान याआधी रोहित पवार यांच्या कारखान्यावर आयकर खात्याने छापे मारले होते। बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबईसह 6 ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती। बारामती अॅग्रोच्या 6 कार्यालयांवर छापेमारी करत ईडीकडून तपास करण्यात आला होता। यावर रोहित पवारांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती। त्यानंतर रोहित पवारांची ईडी चौकशी होणार आहे। याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। रोहित म्हणाले की राष्ट्रवादी कार्यालयात शरद पवारांची भेट घेणार, ईडीच्या अधिकाऱ्यांना चौकशीत सहकार्य करणार। आम्ही ईडीच्या अधिकाऱ्यांना सर्व माहिती दिलेली आहे। जी कागदपत्र मागितली आहेत ती आजपर्यंत दिलेत। बलाढ्य शक्तीविरोधात आवाज उठवल्यानं कारवाई। ईडीने जी माहिती मागितली आहे ती दिली आहे। अधिकारी त्यांचं काम करतात, चूक केली नसेल तर घाबरायचं काम काय, पळून जाणार नाही, लढत राहणार, असंही रोहित पवार यांनी यावेळी ठणकावून सांगितलंय। जो ऑफिसर्स है वो जो भी इंफॉर्मेशन मुझे मांगेंगे वो हम वहाँ पे देने वाले हैं। हम कोऑपरेट इसके आगे भी पहले भी किया है, आज भी किया करेंगे और कल भी करेंगे। रोहित आपने बोला क्या मराठी माणूस डरने वालों में से नहीं है। समर्थनासाठी आलेले हैं। मराठी माणूस डरता है, कोई नहीं डरता। मराठी माणूस हम नहीं डरते। जो भी सपोर्ट चाहिए, हमने गलती नहीं किया, हम क्यों डरेंगे। हम इन्फॉर्मेशन असं लोकांचं मत आहे आणि हेच म्हणतोय अधिकाऱ्यांना मी सहकार्य करतो।